हाय, आज मला एक नवीन एरर कळाला आहे. तो एरर काय आहे तर एखादी इमेज आपण दोन पद्धतीने डिस्प्ले करू शकतो. पहिलं आहे ते आहे फीचर्ड इमेज वापरून आणि दुसरं आहे इमेज मॉडेल वापरून. जर एखादी इमेज मी जर फीचर्ड इमेज म्हणून जर डिस्प्ले केली तर त्याची क्लॅरिटी कमी येते आणि जर तीच इमेज मी जर इमेज मॉडेल वापरली तर त्याची क्लॅरिटी जादा येते. आता ह्याच्या पाठीमागे रिझन काय आहे तर ज्या वेळेला वर्डप्रेसमध्ये आपण एखादी इमेज अपलोड करतो त्याला ती जर फीचर्ड इमेज म्हणून जर असेल तर त्याला ॲटोमॅटिकली वर्डप्रेस रिसाईज करतं आणि त्याच्या अगेन जर इमेज असेल तर इमेजला ऑप्शन्स काय येतात की ओरिजिनल इमेज, रिसाईज्ड इमेज, थंबनेल इमेज असे 3 ऑप्शन्स येतात. त्यामुळे आपल्या वेबसाईटवरती जेव्हा जेव्हा आपल्याला इमेजेस वापरायचे आहेत त्याला एक गोष्ट लक्षात ठेव की तिथं आपल्याला इमेज मॉडेलच वापरायचं आहे. फीचर्ड इमेज मॉडेल अजिबात वापरायचं नाही आणि त्याचं सेटिंग आपल्याला कंपल्सरी ओरिजिनल इमेजला सेट करायचं आहे.